हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, आणि या व्हिडिओचा आपला टॉपिक असेल नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जे की एक्झॅक्टली अपोजिट असेल आपल्या मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीला. आपण बघितलं आहे की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस अलॉंग द पिरियड मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज करत जाईल. मीन्स पिरियोडिक टेबल मध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाऊ तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर करेल डिक्रीज, आणि तसंच फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप्स, टॉप टू बॉटम जेव्हा आपण ग्रुप्स मध्ये जाऊ तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर करेल इन्क्रीज. आणि हे जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल हे असेल एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट ऑफ द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. आता बघा, जर तुम्हाला कळेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर तुम्हाला इझिली कळून जाईल नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सिमिलर मागच्या सारखंच आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कळलं होतं तर तुम्हाला कळलं मेटॅलिक कॅरेक्टर. तसंच आज तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कळेल तर आज कळेल तुम्हाला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता आपण सुरुवातीला एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल वरून आपल्याला इझिली कळायला इझी होते. बघा, आता फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियोडिक टेबल जाऊ आपण. तर सुरुवातीला बघा, पिरियोडिक टेबल जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा बघा हायड्रोजन असेल, हायड्रोजन खाली असेल लिथियम, लिथियम नंतर असेल बेरिलियम, त्यानंतर काय असेल, त्यानंतर असेल बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन, फ्लोरीन नंतर असेल निऑन. सो आपण बघा फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियोडिक टेबल. आता आपल्याला जायचं आहे पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट जाताना बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू 2,1, त्यानंतर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2,2, त्यानंतर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2,3, त्यानंतर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 2,4, त्यानंतर नायट्रोजनचं असेल 2,5, ऑक्सिजनचं असेल 2,6, त्यानंतर फ्लोरीनचं असेल 2,7. सो आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घेतलं आपण 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6 and 2,7. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट जेव्हा आपण पिरियोडिक टेबल मध्ये जात आहे तुमच्या लक्षात येत असेल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स करतील इन्क्रीज, बिकॉज ऍटॉमिक नंबर करताय इन्क्रीज. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यानंतर निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून घ्या 2,8. आता फ्रॉम लेफ्ट टू राईट जेव्हा आपण पिरियोडिक टेबल मध्ये जात आहे और अलॉंग द पिरियड जेव्हा आपण पिरियोडिक टेबल मध्ये जात आहे तुमच्या लक्षात येत असेल इथं असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1, दॅट इज ऍटॉमिक नंबर इज 3. त्यानंतर असेल इथं 2,4, ऍटॉमिक नंबर इज 4, ऍटॉमिक नंबर इज 5, ऍटॉमिक नंबर इज 6, ऍटॉमिक नंबर इज 7, ऍटॉमिक नंबर इज 8. मीन्स आपण लेफ्ट टू राईट जेव्हा पिरियोडिक टेबल मध्ये जात आहे तेव्हा आपल्या लक्षात येत आहे ऍटॉमिक नंबर करत आहे इन्क्रीज, आणि ऍटॉमिक नंबर इन्क्रीज केल्याने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स करतील इन्क्रीज. आता जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो पिरियोडिक टेबल मध्ये आपल्या लक्षात येत आहे की जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड होत आहे ते ऍड होत आहे सेम शेल मध्ये. बघा, आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे ऍड होत आहे ते ऍड होत आहे सेम शेल मध्ये. बघा, इथे जो इलेक्ट्रॉन आहे तो आहे सेकंड शेल मध्ये. आउटर मोस्ट जो इलेक्ट्रॉन आहे हा असेल सेकंड शेल. इथे बघा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असेल सेकंड शेल मध्ये. आता काय होतंय, आउटर मोस्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत गेल्याने, आणि जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा इन्क्रीज करतील. बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज करताय, नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा करतील इन्क्रीज, आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स जेव्हा इन्क्रीज करेल तेव्हा न्यूक्लियस वरचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो करेल इन्क्रीज. आता न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज करताय आणि सिमिलरली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम शेल मध्ये ऍड होत आहे. ऍटॉमिक रेडियसच्या वेळेस आपण बघितलंय जर इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड होत असेल आणि न्यूक्लिअर चार्ज जर इन्क्रीज होत असेल आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड होत असतील तर इलेक्ट्रॉन्स ग्रेटर फोर्सने ओढल्या जातात त्याच्या न्यूक्लियस कडे. मीन्स जो फोर्स आहे तो जास्त ग्रेटर होत जातं अलॉंग द पिरियड, आणि त्यामुळे ऍटॉमिक रेडियस होत जाते डिक्रीज. ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होत गेली मीन्स हे जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे हे जवळ येत गेले न्यूक्लियसच्या, आणि त्यामुळे काय होतं यांची टेंडन्सी वाढत जाते टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. मीन्स आता हे जे 2,1 असेल हा इझिली 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल, 2,2 असेल हा लॉस करेल, 2,3 असेल हा लॉस करेल. बट आफ्टर 2,4, 2,5, 2,7 हे इलेक्ट्रॉन लॉस न करता इलेक्ट्रॉनला गेन करतील. एकतर त्यांना इलेक्ट्रॉन गेन करायसाठी स्मॉल व्हॅल्यूज गेन करायचे, प्लस न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झालेला आहे. बघा, आता न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झालेला आहे, आणि न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्याने काय होत आहे तर इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करायची कॅपॅसिटी वाढत आहे, आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे हेल्ड टुगेदर बाय अ ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हेल्ड टुगेदर
with greater and greater force of attraction means valence electron वर greater force of get together with greater and greater force of अट्रॅक्शन. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागत आहे तो खूप जास्त लागत आहे बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होत जाते सेम शेल मध्ये ऍड होत जाते आणि त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज करत जाईल. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज केला त्यानंतर इलेक्ट्रॉन्स सेम शेल मध्ये ऍड होत गेले त्यामुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो करत जाईल इन्क्रीज अलॉंग द पिरियड. आणि जर अलॉंग द पिरियड फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज करत गेला तर ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला खूप जास्त फोर्सने पकडून ठेवतील आपल्या व्हॅलेन्स शेलला. बघा इलेक्ट्रॉन्सला पकडून ठेवतील खूप जास्त फोर्सने आणि त्यालाच म्हणू आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मीन्स त्यावर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागत आहे आउटर मोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्सवर तो अलॉंग द पिरियड वाढत जाईल. बघा इथे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा असेल 3 प्रोटॉन्स पुढे, तेच इथे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल हा असेल 9 प्रोटॉन्स पुढे. मीन्स 3 प्रोटॉन्स पेक्षा 9 प्रोटॉन्सचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त लागेल आणि इलेक्ट्रॉन्स तर प्रेझेंट आहे सेम आउटर मोस्ट शेल मध्ये त्यामुळे इकडे जाताना फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाईल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला म्हणजे काय वाढत जाईल आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मीन आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्सवर खूप जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल बिकॉज ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज आणि इलेक्ट्रॉन्स ऍड होत आहे सेम शेल मध्ये त्यामुळे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वाढत जाईल आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वाढत जाईल तर वाढत जाईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला त्यानंतर इकडे बघा जे इलेक्ट्रॉन्स आहे यावर तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेलच पण आउटसाइड जे इलेक्ट्रॉन्स येणार आहे आउटसाइड मीन्स जो कोणी लॉस करत असेल त्याचे इलेक्ट्रॉन्स गेन करायचे आहे ते इलेक्ट्रॉन्स जे गेन करायचे आहे ते खूप जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे जे येणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावर खूप जास्त फोर्स लागेल आणि फॉर्म करेल अनायन्स. कटायन्स तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉनवर फॉर्म करेल पण हे जेव्हा इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतील हे करतील ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने ऍक्सेप्ट आणि ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शनने जेव्हा ऍक्सेप्ट कराल तेव्हा फॉर्म कराल अनायन्स. टेंडन्सी टू फॉर्म अनायन्स आणि यालाच म्हणू आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दॅट इज टेंडन्सी टू फॉर्म अनायन. अनायन फॉर्म करायच्या टेंडन्सीला आपण म्हणू नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आणि हे जे कॅरेक्टर आहे बघा इकडे जे लेफ्ट साइडला असतील हे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतील पण जे राईट साइडला असतील हे करतील गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लेफ्ट साइड वाले करतील लॉस ऑफ इलेक्ट्रॉन पण राईट साइड वाले ते करतील गेन ऑफ इलेक्ट्रॉन विथ अ ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. टेंडन्सी टू फॉर्म अनायन्स आणि जर अनायन्स फॉर्म करत असेल तर तो असेल नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिफाइन होते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून आणि अलॉंग द पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी करत आहे इन्क्रीज. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा करेल इन्क्रीज. मीन्स अलॉंग द पिरियड जाताना बघा अलॉंग द पिरियड जेव्हा जो आपण बघा फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड अलॉंग द पिरियड जाऊ तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी करेल इन्क्रीज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीजेस. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज केली बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीजेस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर इन्क्रीज करत असेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा करेल इन्क्रीज. बघा आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज करेल अलॉंग द पिरियड. त्यानंतर आता बघितलं आपण की इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड होत जातात त्यामुळे न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाते. ते जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते प्लस जे इलेक्ट्रॉन्स बाहेरून येणारे आउटसाइड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त लागत जाते जेव्हा आपण जाऊ अलॉंग द पिरियड. सिमिलरली आता जायचं आपल्याला डाऊन द ग्रुप. डाऊन द ग्रुप घेताना आपण एक्झाम्पल घेऊन घेऊ एक ग्रुपचं. बघा अल्कली मेटल्सचं एक्झाम्पल घेऊ. बघा लिथियम आला, लिथियम नंतर आला सोडियम, सोडियम नंतर आला पोटॅशियम, पोटॅशियम नंतर येईल रुबेडियम. सो इतके एक्झाम्पल्स होऊन जाईल आपलं. बघा 2,1 असेल त्यानंतर असेल 2,8,1 त्यानंतर असेल 2,8,8,1. आता जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत गेलो आपण डाऊन द ग्रुप. बघा एक डाऊन द ग्रुप साठी आपण घेतला अल्कली मेटल्स घेतले आपण डाऊन द ग्रुप साठी आणि अल्कली मेटल्स मध्ये घेतलं तर लक्ष द्या आता डाऊन द ग्रुप जाताना आपल्याला बघा आउटर मोस्ट शेल असेल सेकंड त्यानंतर आउटर मोस्ट शेल असेल थर्ड आउटर मोस्ट शेल असेल फोर्थ. जरी ऍटॉमिक नंबर इन्क्रीज करत आहे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज करत असेल बघा आता ऍटॉमिक नंबर इन्क्रीज करत असेल ऍटॉमिक नंबर इन्क्रीज करेल तर न्यूक्लिअर चार्ज सुद्धा करेल इन्क्रीज. मीन्स ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. ठीक आहे बट काय होत आहे ऑलवेज एक न्यू शेल ऍड होत आहे. बघा जेव्हा आपण अलॉंग द पिरियड गेलो तेव्हा सेम शेल होती सेकंड शेल होती तर सेकंड शेल राहिली बट डाऊन द ग्रुप जाताना ऑलवेज एक न्यू शेल ऍड होत आहे आणि ऑलवेज जर एक न्यू शेल ऍड होत असेल
बघा ऑलवेज एक जर न्यू शेल ऍड होत असेल तर डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस इन्क्रीज करत जाईल आणि डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस जर इन्क्रीज करत गेलं तर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होत जाईल कमी आणि न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी झाला तर टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन होत जाईल कमी। बघा आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन आणि टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन मी जेव्हा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल तेव्हा फॉर्म करेल अनायन टेंडन्सी टू फॉर्म अनायन्स किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हेड टुगेदर विथ अ ग्रेटर अँड ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन याला म्हणू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर खूप जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावणे याला काय म्हणू आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। बट जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जाऊ तेव्हा डाऊन द ग्रुप जाताना लक्षात येत आहे एक न्यू शेल ऍड होत आहे न्यू शेल ऍड होत गेली न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जाईल on the outermost shell electrons means nuclear force of attraction outermost electron वर जे लागणार आहे ते होणार आहे कमी बिकॉज एक न्यू शेल ऍड होत आहे मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होत आहे तो होत जाईल कमी बिकॉज इंक्रीज इन नंबर ऑफ शेल इंक्रीज करेल त्यामुळे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वर जो ग्रेटर अँड ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागत आहे तो होत जाईल कमी डाऊन द ग्रुप त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह होत जाईल डिक्रीज आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज कराल मीन्स नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा करेल डिक्रीज। So down the group electronegativity decreases बघा down the group electronegativity decreases बघा electronegativity decreases down the group आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सोबतच बघा डिक्रीज करेल तुमचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एकमेकावर डिपेंड आहेत आता हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज करेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज करेल और आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज करेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर करेल डिक्रीज। बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलाय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघून घ्या।